नाही नाही, शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांचा जो सत्कार केला दिल्लीमध्ये, त्या सत्कारानंतर काही लोकांच्या पोटात पोटसू उठला. तो सत्कार का झाला तर दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं माननीय पवारसाहेब त्या सत्काराला उपस्थित होते आणि त्या सत्कारामध्ये पवारसाहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक केलं, ते काही लोकांच्या जिव्हारी लागलं. त्याच्यानंतर आमचे मंत्री प्रतापराव जाधवांकडे जो जेवणाचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला काही युबीटीचे खासदार उपस्थित राहिले म्हणून काही लोकांना दुःख झालं आणि म्हणून युबीटीच्या खासदारांनी भविष्यात शिंदे साहेबांकडे किंवा शिंदे साहेबांच्या सहकाऱ्यांकडे जर जेवायला जायचं असेल तर आदेश पाळला पाहिजे असं सांगण्यात आलं. मला फक्त आता एवढंच वाटतंय की आता आमच्याकडे जेवायला येताना परवानगी घ्यावी अशा पद्धतीचे काल आदेश झालेले आहेत. भविष्यामध्ये नाश्ता सकाळी काय करावा, दुपारी काय करावा आणि रात्री काय जेवावं याचे देखील आदेश युबीटीच्या खासदारांना होऊ शकतात असं आता माझं मत बनायला लागलेलं आहे. महाविकास आघाडी मूर्त अवस्थेत गेली, घोषित करण्याचं बाकी आहे असं आशिष शेलार म्हणाले. तुम्हाला काय वाटतं? तेच चाललंय ना आता. आशिष शेलार साहेबांनी सांगितलं, ही वस्तुस्थिती सांगितली आणि आशिष शेलारनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी काय? कारण युबीटीमधले अनेक लोक एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत आहेत. महाविकास आघाडीतले अनेक पदाधिकारी महायुतीमध्ये येत आहेत. याचाच अर्थ महाविकास आघाडीवर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही आणि महाविकास आघाडीची ताकद भविष्यामध्ये 25 वर्ष वाढू शकत नाही हे कार्यकर्त्यांना त्यांच्या आता कळून चुकलेलं आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.